तर मराठा आरक्षण प्रश्नावर विशेष अधिवेशन सुरू असताना भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मित्र पक्षांमधल्या आमदारांमध्ये खडाजंगी झाल्याचं दिसून आलं। भाजपा आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालं। भुजबळ जाणीवपूर्वक दोन समाजात तेढ निर्माण करत असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलं, तर सोळंके यांनी सुद्धा धस यांना प्रत्युत्तर दिलंय। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी प्रकाश सोळंकेंशी बातचीत केलेली आपण बघूया। आज अखेरीस या सगळ्या घटनाक्रमाची सांगता होईल असं वाटतंय, आरक्षणाची घोषणा होईल, काय वाटतं? निश्चितच होईल कारण सरकारची भूमिका पहिल्यापासूनच अतिशय प्रामाणिकपणाने विशेषतः मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, या सर्वांचीच भूमिका मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे अशी सुरुवातीपासून होती आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी अविरतपणे प्रयत्न केले आणि आजच्या अधिवेशनाच्या निमित्तानं हे स्वप्न निश्चितपणे पूर्ण होईल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही। जे सगळ्यात मोठं वळण होतं ते मराठवाड्यामध्ये झालेल्या ज्या हिंसा होत्या त्याचा सर्वाधिक फटका तुम्हाला बसला, तुमच्या मालमत्तांचं नुकसान झालं, तुमच्यावर आरोप देखील झाले। अशा प्रकारचं जेव्हा नुकसान होतं आंदोलनामधून तेव्हा काय भावना असते? नाही, अगदी दुर्दैवी घटना होती आणि काही राजकीय विरोधकांनी या आंदोलनाचा फायदा घेऊन ते आंदोलन हिंसक कसं होईल आणि ते माझ्याकडे कसं वळवता येईल याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले। परंतु निश्चितपणानं अशा प्रसंगी मनाला वेदना होतात। सातत्यानं जो प्रश्न उपस्थित होतो की भुजबळांकडनं जाणीवपूर्वक दरवेळेला ही भूमिका जाहीर केली जाते, आता आज अधिवेशन होण्यापूर्वी त्यांनी अशी भूमिका जाहीर करणं हे कितपत योग्य आहे? याचा कुठेतरी प्रभाव पडतो, यामुळे काही गोष्टी घडतात असं वाटत नाही तुम्हाला? नाही, आता भुजबळ साहेब आमचे वरिष्ठ नेते, ते जे बोलतात त्याच्याबद्दल मी काही कॉमेंट करणार नाही, परंतु निश्चितपणानं ओबीसीवर कुठलाही अन्याय न होता आरक्षण द्यायची सरकारची भूमिका आहे, ती अतिशय प्रामाणिक आहे। त्याच्यामुळं कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही आणि मराठ्यांना सुद्धा जे काही अनेक वर्षापासूनचं जी काही मागणी आहे ती पूर्ण होईल असं या निमित्तानं मला सांगायचं। व्हिडिओ जर्नलिस्ट ललितसह मी ओम देशमुख, पुढारी न्यूज, मुंबई।